विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा झाला, पण सत्ता स्थापनेचं चित्र अस्पष्ट। मुख्यमंत्र्यांच्या अचानक सातारा दौऱ्यानं राजकीय तर्क वितर्कांना वेग। 8 दिवसांनंतरही घोडं कुठे अडलं काही कळेना। महायुती सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला। 5 डिसेंबरला आझाद मैदानात नवे मुख्यमंत्री घेणार शपथ। एबीपी माझाला सूत्रांची माहिती। 22 पराभूत उमेदवारांनी दिले ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीसाठी अर्ज। मतदारसंघामध्ये 5% केंद्रांवरच्या मतांची मतमोजणी होणार। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात भाजपचे 20 मंत्री दिसण्याची शक्यता। शिवसेनेला 12 ते 13 तर राष्ट्रवादीला 9 ते 10 मंत्रिपद मिळण्याचा अंदाज। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये महिलांचा टक्का वाढणार। 4 महिला आमदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता। पंकजा मुंडे, आदिती तटकरे, देवयानी फरांदे आणि श्वेता महाले यांच्या नावाची चर्चा। मुख्यमंत्रीपदाच्या बदल्यात पालिकेवरती होणार तडजोड। विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती। मुख्यमंत्र्यांच्या अचानक गाव दौऱ्यामुळे शिवसेना आमदारांची धाकधूक वाढली। मुंबईच्या तिन्ही उपनगरीय मार्गांवरती लवकरच धावणार 300 नव्या लोकल, तर वसईमध्ये उभं राहणार रेल्वे टर्मिनल। देवेंद्र फडणवीस यांची ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्र्यांचे मानले आभार। पश्चिम रेल्वेवरती मध्यरात्री 12:15 ते पहाटे 4:15 वाजेपर्यंत, तर मध्य रेल्वेवरती उद्या मेगा ब्लॉक। सेंट्रलवरती सीएसएमटी ते विद्याविहार, तर हार्बरवरती पनवेल ते वाशीच्या दरम्यान 10 ते 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक। तर भारतातल्या शीत वाऱ्यांमुळे राज्याला हुडहुडी। सोलापूर जिल्ह्यातल्या जेऊरमध्ये किमान तापमान 6 अंश सेल्सिअस, तर धुळे आणि परभणीमध्ये 8 अंश सेल्सिअसची नोंद। जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये भारताच्या मुकेश आणि डिंग लॅरेन यांची 4 सामन्यांनंतर 2-2 अशी बरोबरी। आज दुपारी 2:30 वाजल्यापासून 5वी मॅच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।